आपण आहोत परळी येथे सुरू असलेल्या महापशु धन प्रदर्शनामध्ये। या प्रदर्शनामध्ये सर्वात आकर्षक ठरणारी अत्यंत छोट्या हाईटीची म्हैस आहे राधा। ही राधा अत्यंत फेमस झालेली आहे या ठिकाणी आणि या राधेला बघण्यासाठी अशी लोकांची गर्दी चालू आहे। आणि आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राधाचं कौतुक केलेलं आहे। आपण पाहू शकता त्या ठिकाणी राधा आता सध्या आराम करत आहे। राधाचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा दादा, राधाचा कसं एकंदरीत जन्म झाला आणि कसं तुम्हाला कळालं की हिची हाईट छोटी आहे म्हणून? नमस्कार, मी अनिकेत त्र्यंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर आताच 2 महिन्यापूर्वी आपल्या राधाने एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला। त्यामध्ये तिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली। त्याचप्रमाणे आतापर्यंत राधाने एक 25 कृषी प्रदर्शन केली। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसे महाराष्ट्र बाहेर आपल्या कर्नाटक या ठिकाणी जाण्याची संधी भेटली होती। ती नॉर्मल म्हशीप्रमाणे आहे। आता राधा फक्त आपल्या महाराष्ट्र बुट्टी मारत राहिली नसून तिचे गिनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अख्खे फॅन पळून अख्ख्या जगात पसरलेलं आहे। त्यामुळे रशियामध्ये असणं वेगवेगळ्या देशामध्ये तिचे न्यूज वगैरे लागलेले आहेत। एकंदरीत राधाचा आता 75 लाख रुपये अशी मागणी झालेली आहे। तर कसं पाहता, काय करणार तुम्ही? राधाला असंच संग्रहित ठेवणार का काय? सुरुवातीला पहिलं प्रदर्शन झालं आमचं, म्हणजे एकच माझी स्टोरी सांगतो मागची। एका वर्षानं आमच्या वडिलांना लक्षात आलं त्याची काय उंची वाढत नाही। मग त्यासाठी मग आमच्या वडिलांचं एक स्वप्न होतं की तिने कुठल्या तरी कृषी स्पर्धेत जावं। माझी BSc राहिले राहुल विद्यापीठातून। मग त्यानंतर माझं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा ती 2.5 वर्ष झाली। मग मी एक प्रदर्शनात छोट्या गाय बघितल्या पवनी जातीच्या। त्या गाय तर भरपूर होत्या, पण माझी छोटी म्हैस आम्हाला पाहायला कुठंच भेटली नाही। मग त्यातूनच मी एक प्रदर्शन संधी शोधत होतो। सुरुवातीला कोणी रिस्पॉन्स दिला नाही। मग त्यानंतर आम्ही एक सोलापूर या ठिकाणी स्मार्ट एक्सपो जे सोमनाथ शेठ साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं तिला लॉन्च केलं, जगातील सर्वात छोटी म्हैस। हा दावा भरपूर मोठा होता। मग त्या दावासाठी मी सुरुवातीला एक प्रदर्शनमध्ये खूप व्हायरल झाली ती प्रदर्शन। मग त्यासाठी मी ज्याला प्रदर्शन भेटले म्हणा पुढं, पण तो दावाच होता नुसता, असा ऑथेंटिक आपल्याला प्रूफ वगैरे काय नव्हता। मग त्यासाठी सुरुवातीला मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं, देशाची सर्वात छोटी म्हैस ते आपल्याला भेटून गेलं। परभणी विद्यापीठातील कृषी प्रदर्शनानंतर मी तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यास सुरुवात केली। मग त्यातूनच आपल्याला 9 महिन्यानंतर एक सप्टेंबर महिन्यात तिची सक्सेसफुली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात म्हैसाची छोटी म्हैस ठरली। असं आहे। राधाचं नेमकं खाद्य काय? सर्व म्हशीप्रमाणे राधाचं खाद्य आहे का काय वेगळं तुम्ही खायला? वेगळं वगैरे म्हणजे काय नसते, जी नॉर्मल म्हशीप्रमाणेच आहे। तिला आम्ही कडवळ, मका, खुराकामध्ये मकाचं भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड दिलं जाते। त्याचबरोबर तुम्ही आता ब्रीडिंग बद्दल सांगायला झालं तर ते आता हिटवरती व्यवस्थित तिची जे ब्रीडिंगचे जे सगळं व्यवस्थित आहे। पण आम्ही काय झाले, आता ह्या कंडिशनला त्याला जर गाभण ठेवलं तर कसं होतंय, जेव्हा आपण मेल सिलेक्ट करणार ते नॉर्मल हाईटचं असणार, त्यामुळं तिच्या आत युट्रसमध्ये त्रास होऊ शकतो। आम्ही त्या रिसर्चमध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे 1-2 महिन्यानंतर। मग ज्या छोट्या गाय बघतात पळून जाते, त्याचप्रमाणे छोट्या मशीन्स पाहिजे हिच्यापासून तयार होऊ शकते। असं आहे। तर हे होते राधा म्हशीचे मालक, त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।